नवी मुंबईतील एका महिलेला डिजिटल अरेस्टची धमकी मिळाली होती। धमकी देत महिलेची तब्बल 1.81 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश झालाय। 3 आरोपी गुन्हे शाखेच्या अटकेत आहेत। आरोपींना 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली। मुंबई पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। ऑनलाइन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं, रजिस्टर ऑफ कंपनीज कडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथे एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंग साठी बँकेला अप्रोच करतात। या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जुने गुन्हे अशाच प्रकारचे असल्याने आता बीएनएस मध्ये जे नवीन कायद्यामध्ये जे मोकाचं सेक्शन 111 जे नवीन वाढ केलेलं आहे ते संघटित गुन्हेगारी टोळीसाठी लागू आहे। ते सेक्शन या संघटित गुन्हेगारी टोळीला लावण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।